अध्याय 35 गोपींचा विरह. वृंदावनातील गोपी श्रीकृष्णांवर अतिशय आसक्त होत्या. केवळ रात्रीच्या रासनृत्याने त्यांचे समाधान होऊ शकले नाही. त्यांना दिवसा देखील त्यांची संगत करावयाची होती आणि त्यांच्या सहवासाचे सुख घ्यावयाचे होते. जेव्हा श्रीकृष्ण आपल्या बालमित्रांसोबत गायी चरण्यासाठी वनात जात तेव्हा गोपी प्रत्यक्ष त्यांच्या संगतीने जाऊ शकत नसत, परंतु त्यांची हृदय मात्र त्यांच्यासोबतच जात. त्यांची हृदय श्रीकृष्णांसोबत गेलेली असल्यामुळे त्या तीव्र विरह भावनांनी त्यांच्या सहवासाचे सुख घेण्यात समर्थ होत होत्या. अशी तीव्र विरह भावना जोपासणे हीच श्री चैतन्य महाप्रभूंची आणि त्यांच्या गोस्वामींकडून आलेल्या प्रत्यक्ष गुरुपरंपरेची शिकवण आहे. जेव्हा आपण शरीराने श्रीकृष्णांसोबत नसतो तेव्हा आपण गोपींप्रमाणे विरह भावनेतून त्यांची संगत करू शकतो. श्रीकृष्णांचे दिव्य नाम, दिव्य गुण, लीला, परिकर हे सर्वच त्यांच्याशी अभिन्न आहे. भक्तीचे 9 प्रकार आहे. विरह भावनेतून संपन्न केलेली श्रीकृष्णांची प्रेममय भक्ती भगवत भक्ताला गोपींच्या स्तराप्रमाणे सर्वोच्च परिपूर्णतेच्या स्तरावर उन्नत करते. श्रीनिवासाचार्यांच्या षडोस्वाम्याष्टकात म्हटले आहे की गोस्वामींनी भौतिक ऐश्वर्य संपन्न अशा राजेशाही थाटाच्या जीवनाचा त्याग केला आणि ते वृंदावनाला गेले. तेथे त्यांनी भिक्षावृत्ती स्वीकारून साधारण साधूचे जीवन व्यतीत केले. तथापि ते गोपींच्या विरह भावनांनी परिपूर्ण होते आणि क्षणोक्षणी दिव्य सुखाचे आस्वादन करीत होते. जेव्हा भगवान श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीत होते तेव्हा ते राधाराणीच्या श्रीकृष्णाविषयीच्या विरह भावनांनी भावित होते. ते भगवत भक्त मध्वगौंडीय परंपरेत येतात. त्यांना सदैव श्रीकृष्णांच्या विरहाची जाणीव व्हायला हवी आणि अशा भावनेने त्यांनी त्यांच्या दिव्य रूपाची अर्चना करावी. त्यांच्या दिव्य संदेशांची, लीलांची, गुणांची तसेच त्यांच्या परिकरांदींची चर्चा करावी. यामुळे भक्त सर्वोत्तम भक्तिधनाने समृद्ध होतील. भगवंतांच्या सेवेत संलग्न असताना सतत त्यांचा विरह जाणवणे हीच कृष्ण भावनेची पूर्तता आहे. गोपी आपसात श्रीकृष्णांविषयी चर्चा करीत आपले दिवस व्यतीत करीत असत. त्यांच्यात पुढील प्रमाणे चर्चा चालत. प्रिय सख्यांनो, एक गोपी म्हणाली, श्यामसुंदर जेव्हा भूमातेवर पडून विश्रांती घेतात तेव्हा त्यांचा डावा हात खाली टेकविलेला असतो आणि त्यांचे शिर हातावर विसावलेले असते. हे तुम्हाला माहीत आहे काय? ते आपल्या कोमल अंगुलांनी बासरी वाजवू लागतात तेव्हा त्यांच्या आकर्षक भ्रुकुटीची हालचाल मनमोहक असते. त्यांच्या बासरीच्या ध्वनीने संपूर्ण वातावरणात माधुर्य भरून जाते आणि ते माधुर्य स्वर श्रवण करून आपल्या पतीसमवेत आकाशातून विहार करणाऱ्या देवांगनाने सिद्धगण आश्चर्याने थक्क होतात आणि आपली विमाने थांबवितात. ते अलौकिक बासरी वादन ऐकून त्या स्वर्गीय देवींना स्वतःच्या गायनवादनातील कौशल्याची लाज वाटू लागते. इतकेच नव्हे तर त्या युगलप्रेमाच्या भावनेने व्याकुळ होतात आणि त्यांचे केशापाश व निविबंधने सैल होतात. दुसरी गोपी म्हणाली, प्रिय सख्यानो, श्यामसुंदर इतके सुंदर आहेत की सौभाग्याची देवी लक्ष्मी सदैव त्यांच्या वक्षस्थळावर निवास करीत असते आणि त्यांच्या गळ्यात नेहमीच सुवर्णाचा हार शोभत असतो. ते आपल्या अनेकानेक भक्तांना हृदयांना उल्हासित करण्याकरिता वेणुवादन करतात. ते आर्तजीवांचे एकमेव बंधू आहेत. त्यांच्या वेणुवादनाने वृंदावनातील गायी आणि इतर पशु विस्मयाने थक्क होऊन चारा चरण्याचे विसरून जातात. त्यांच्या तोंडातील तृणकवळ तसाच राहतो आणि कान वर करून ते एखाद्या चित्रासारखे निचेष्ट उभे राहतात, जणू काय त्यांना प्राणच नसावा. त्यांचे वेणुवादन इतके मनोहर आहे की तो स्वर पशुपक्ष्यांना देखील मोहिनी घालतो. तेव्हा आपल्याविषयी काय सांगावे? दुसरी गोपी म्हणाली, प्रिय सख्यांनो, शिरावर मयूरपंख आहे, श्रीअंग रंगांनी माखलेले आहे. अशा थाटात जेव्हा श्रीकृष्ण जवळून जातात तेव्हा केवळ सजीव पशुपक्षीच काय, वृंदावनातील सरसरितांसारख्या निर्जीव गोष्टी देखील स्तब्ध होतात. नवीन अंकुरांनी आणि पुष्पांनी सजलेले श्यामसुंदर एखाद्या अद्भुत नटवरासारखे दिसतात. जेव्हा ते बासरी वाजवून बलरामांसहित गायींना बोलवितात तेव्हा यमुना प्रवाहित होण्याचे थांबते आणि त्यांच्या चरणकमळांची धूळ घेऊन जाण्याकरिता वायूंची प्रतीक्षा करते. यमुना देखील आपल्या सारखीच अभागी आहे. तिलाही श्रीकृष्णाची कृपा मिळत नाही. आम्ही जशा श्रीकृष्णाच्या मिलनाची अपेक्षा करीत रुदन तांबवितो तशी ती देखील आपले तरंग आवरून निश्चल राहते. श्रीकृष्णाच्या विरहात गोपी सतत अश्रू ढाळीत असते, परंतु कधी कधी श्रीकृष्ण येतीलच अशी आशा वाटून त्या रुदन थांबतील. तथापि श्रीकृष्ण येत नाहीत हे पाहून त्या पुन्हा निराशेने रुदन करू लागत. श्रीकृष्ण मूळ भगवंत आहे, अखिल विष्णू रूपांचे आदी आहेत आणि गोप बालक हे देवता आहे. भगवान विष्णू नेहमीच भगवान शिव, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र इत्यादी देवी देवतांनी घरलेले असतात आणि त्या देवतांकडून त्यांची पूजा होत असते. श्रीकृष्ण देखील वृंदावनातून भ्रमण करीत असताना अथवा गोवर्धनावर असताना गोपबालकांच्या संगतीत असत. असे भ्रमण करताना गायींना साथ घालण्यासाठी ते वेणू वाजवीत. केवळ त्यांच्या संगतीने वनातील वृक्षवेली व इतर वनस्पती कृष्ण भावनेने भारावून जात. कृष्ण भावना भावित व्यक्ती श्रीकृष्णांना सर्वस्व अर्पण करतो. तेथील वृक्ष वनस्पती जरी कृष्ण भावनेत अधिक उन्नत नव्हत्या तरी श्रीकृष्ण त्यांच्या सवंगड्यांच्या संगतीने त्या कृष्णभावित झाल्या आणि त्यांच्याजवळ जी काही फळे, फुले तसेच फांद्यांवरील मधू इत्यादी वस्तू होत्या त्या श्रीकृष्णांना अर्पण करण्याची त्यांना इच्छा झाली. श्रीकृष्ण सुंदर रीतीने नटलेले असत. त्यांच्या ललाटावर देखील रेखीव तिलक शोभत असे. गालांवर चंदनपंखाने चित्रे काढलेली असत. त्यांच्या श्रीअंगावर तुलसीपत्रासहित चंदनाची ओटी लावलेली असे. त्यांच्या गळ्यात नाना प्रकारच्या वनफुलांच्या माळा असत आणि अशा थाटात ते यमुनेच्या तीरावरून भ्रमण करीत तेव्हा तेथील वातावरणातील सुगंधाने आणि माधुरीने मधुमक्षिका वेड्या होऊन जात. त्यांच्या गुंजारवाने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण आपली बाजरी वाजवू लागत. तेव्हा तो संमिश्र स्वर इतका कर्णमधुर असे की सरोवरातील हंस
सारस, बदक इत्यादी जलपक्षी देखील संमोहित होत आणि जलविहार व उड्डाण करण्याचे सोडून निश्चेष्ट राहत ते आपले नेत्र बंद करीत आणि श्रीकृष्णाच्या उपासनेचे हृदयात चिंतन करू लागत. एक गोपी म्हणाली, सख्यानो, श्रीकृष्णाने बलराम कर्णकुंडले आणि मुक्ताहार घालून सुरेख पोशाख करतात. ते गोवर्धन पर्वतावर फार फार आनंद लुटतात. श्रीकृष्ण अखिल विश्वाला प्रमोदित करतात. जेव्हा आपली बासरी वाजवितात तेव्हा सगळ्या गोष्टी दिव्यानंदात बुडून जातात. मेघ त्यांच्या बासरी वादनात प्रमाद होण्याच्या भयाने आपली प्रचंड गर्जना थांबवितात आणि बासरीच्या स्वराशी विसंवाद न करता मंद मंद ध्वनी करीत प्रतिसाद देऊन आपल्या सख्या घनश्याम श्रीकृष्णांचे अभिनंदन करतात. श्रीकृष्णांना मेघाचे मित्र समजण्यात येते, कारण ते दोघेही त्रासलेल्यांना संतुष्ट करणारे आहे. लोक जेव्हा ग्रीष्मातील तीव्र तापाने दग्ध झालेले असतात तेव्हा मेघ वर्षा करून त्यांना संतुष्ट करतात. त्याप्रमाणे भौतिक जीवनात जेव्हा लोक त्रितापाने होरपळून निघतात तेव्हा कृष्ण भावना त्यांना दुःखमुक्त करते. श्रीकृष्णांच्या शरीराचा वर्ण व मेघाचा वर्ण सारखाच असल्यामुळे देखील त्यांना मित्र समजण्यात येते. आपल्या श्रेष्ठ सख्यांचे अभिनंदन करण्याच्या इच्छेने मेघाने जलवृष्टी न करता इतर फुलांची पुष्पवृष्टी केली आणि तीव्र उन्हापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या माथ्यावर छत्राप्रमाणे छाया धरली. एका गोपीने यशोदा मातेला सांगितले, प्रिय माते, तुमचे पुत्र सगळ्या गोपबालकांमध्ये चतुर आहेत. गायींचा सांभाळ कसा करावा, बासरी कशी वाजवावी अशा अनेक कला त्यांना अवगत आहेत. ते स्वतःच्याच गीते रस्त्यांचे गायन करण्यासाठी ते आपली बासरी ओठावर ठेवतात. ते जेव्हा प्रभात समय अथवा संध्यासमय बासरी वाजू लागतात तेव्हा भगवान शिव, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र यांसहित सर्व देवी देवता नतमस्तक होऊन एकाग्र चित्ताने श्रवण करतात. हे सर्व देवी देवता अतिशय विद्वान आणि संगीतात कुशल असले तरी ते श्रीकृष्णांच्या बासरीचे संगीताला समजू शकत नाहीत. ते केवळ ध्यानपूर्वक श्रवण करून त्यांची गुंतागुंत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते केवळ संभ्रमातच पडतात. दुसरी एक गोपी म्हणाली, प्रिय सख्यांनो, श्रीकृष्ण गायींना वनातून घरी घेऊन येतात तेव्हा ध्वज, वज्र, अंकुश, कमळ अशी चिन्हे अंकित असलेली त्यांची पावले गायीच्या तुडविण्याने भूमीला होणाऱ्या वेदना शमन करतात. त्यांची चाल अतिशय मनोहर आहे. त्यांच्याजवळ बासरी आहे. त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर आम्हाला त्यांची संगत करण्याची लालसा निर्माण होते. त्यावेळी आमची हालचाल थांबते. आम्ही वृक्षासारखे स्थिर उभ्या राहतो आणि आमचे केशपाश, वस्त्रे शिथिल झाल्याचेही आम्हाला भान राहत नाही. श्रीकृष्णांच्या सहस्रो गायी होत्या आणि त्यांच्या रंगाप्रमाणे त्यांचे कळप केलेले होते. त्यांना रंगानुसारच वेगवेगळी नावे दिली होती. श्रीकृष्ण कुरणातून घरी निघताना सगळ्या गायींना एकत्र करीत असत. ज्याप्रमाणे भगवत भक्त 108 गोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 108 तुळशीचे मणी असलेल्या माळेवर हरिनामाची संख्या मोजतात, त्याप्रमाणे श्रीकृष्ण देखील गायीचे वेगवेगळे कळप मोजण्यासाठी 108 मण्यांच्या माळेचा उपयोग करीत. वनातून घरी येताना त्यांच्या गळ्यात तुळशीच्या मंजिऱ्याचा हार शोभत असतो. एक गोपी आपल्या सखीला श्रीकृष्णांचे वर्णन करून सांगत होती. वनात असताना ते आपला एक हात सख्याच्या खांद्यावर ठेवतात आणि आपली दिव्य बासरी वाजू लागतात. त्यांच्या बासरीचा विनेच्या स्वरासारखा सुमधुर ध्वनी ऐकून कृष्ण मृगांच्या प्रिया संभ्रमित होतात. त्या श्रीकृष्णाच्या अवतीभोवती गोळा होतात आणि आपल्या घरांना आणि पतींना विसरून संमोहित होऊन तेथे जडवत होऊन उभ्या राहतात. आम्ही जशा श्रीकृष्णाच्या समुद्रासारख्या अपार दिव्य गुणांनी भुलून गेलो आहोत तशा या हरिणी त्यांच्या बासरीच्या ध्वनीने भुलून जातात. दुसरी गोपी यशोदा मातेला म्हणाली, माते, तुमचे पुत्र घरी येतात स्वतःला कुंदनकड्यांनी सजवितात आणि आपल्या सख्यांना आनंदित करण्यासाठी बासरी वाजवू लागतात. दक्षिणेकडून वाहणारा शीतल सुगंधी मंद तेव्हा पवन अतिशय आल्हादकारक वातावरण निर्माण करतो. गंधर्व किन्नरासारख्या उपदेवता त्या सुखकर वातावरणाचा लाभ घेऊन आपली शिंगे आणि ढोल वाजवून तुमच्या पुत्राची स्तुती गातात. तुमचे पुत्र श्रीकृष्ण व्रज भूमीच्या रहिवाशांवर अतिशय दयाळू आहे. ते जेव्हा गायींबरोबर मित्रांबरोबर घरी परत येतात तेव्हा गोवर्धनधारी म्हणून त्यांचे सर्वजण स्मरण करतात. याच संधीचा लाभ उठून भगवान ब्रह्मदेव, भगवान शिव यांच्यासारखे देवश्रेष्ठ खाली येऊन त्यांची संध्या वंदना करतात आणि गोप बालकांसमवेत त्यांची यशगान गाऊ लागतात. देवकीच्या गर्भरूपी सागरातून कृष्णरूपी चंद्र उदित झाला आहे. संध्याकाळी जेव्हा ते वनातून घरी येतात तेव्हा श्रमल्यासारखे दिसत असूनही आपल्या मंगल अस्तित्वाने ते व्रजवासींना प्रसन्न करू पाहतात. त्यांच्या कानातील सुवर्णकुंडलांच्या दीप्तीने त्यांचे कोमल कपोल अत्याधिक लोभस वाटतात. ते एखाद्या गजराजाच्या उमद्या चालीने वृंदावन ग्रामातून चालत आपल्या घरी जातात. अशा तऱ्हेने संध्यासमयी श्रीकृष्णांच्या मधुर वदनचंद्राचे सुखकर दर्शन करून अखिल वृंदावनवासी स्त्रीपुरुष आणि गायी दिवसभराचा ताप तात्काळ विसरून जातात. श्रीकृष्ण दिवसभर गायींमागे वनात असत. त्यावेळी गोपी अशा प्रकारे त्यांच्या दिव्य रूपागुणांची व लीलांची आपापसात वर्णने करीत दिवस घालवीत. या वर्णनावरून श्रीकृष्ण हे केवळ मानव प्राण्यालाच नव्हे तर अखिल सजीव निर्जीवांना देखील कसे ओढ लावणारे आहे याची आपल्याला काहीशी कल्पना येईल. वृंदावनातील वृक्षवेली, वनस्पती, जल, गायी, हरणांसारखे प्राणी असा प्रत्येकच जण आणि प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णावर अनुरक्त आहे. ते श्रीकृष्णाच्या आकर्षणाचे वस्तुता वर्णन आहे. कृष्ण भावनेत समरस होण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांकरिता गोपींचे हे उदाहरण आदर्श आहे. कोणीही श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे स्मरण करून सजगत्या श्रीकृष्णांची संगत प्राप्त करतो. प्रत्येकात दुसऱ्यावर प्रेम करण्याची प्रवृत्ती असते आणि श्रीकृष्ण हेच प्रेमाचा विषय असावेत हेच कृष्ण भावनेचे मध्यवर्ती तत्व आहे. सदैव हरे कृष्ण महामंत्राचा जप करून आणि श्रीकृष्णांच्या दिव्य लीला चरित्रांचे स्मरण करून मनुष्य सर्वथा कृष्ण भावनेत राहू शकतो आणि आपले जीवन उदात्त व सफल करू शकतो. अशा रीतीने कृष्ण पूर्णपुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील गोपींचा विरह नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.